चला मुलांनो, आता नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या टीएटी परीक्षेमध्ये एक छान प्रश्न आला होता पहा, मापनावरील. तर प्रश्न काय आहे बघा. आता याच्यात कोणती संख्या दिसत नाही बघितल्यावर, काय नाही, त्याच्यामुळे तुम्हाला उदाहरण हे काळजीपूर्वक वाचावं लागेल. पहा काय दिलंय, 5.25 किलोमीटर. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झालं. तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? बाकी आहे म्हणजे इथं वजाबाकी करायची. पण त्या अगोदर उदाहरणामध्ये काय दिलंय ते आपण बघून घेऊया. पहा 5.25 दिली. 5.25 म्हणजेच किती? पहा 5.25 म्हणजेच किती? 5.250. 5.25 म्हणजेच किती? 5.250 किमी. आणि दुसरं काय दिलंय? 9.5 हेक्टोमीटर. 9.5 म्हणजे काय? 9.500 हेक्टोमीटर. 500 घ्या किंवा 50 घ्या, काही घेतलं तरी चालेल. आता हे आपल्याला दिलं एवढं लक्षात ठेवायचंय. पहा मग त्याच्यानंतर काय करायचंय बघा, आपल्याला ते मापनाचे जे आहेत तर ते आपल्या पाठ पाहिजेत. पहा काय मग, किलो, हेक्टो, डेका. आता ह्या घरात सगळेच येतात, मीटर, लिटर, ग्रॅम, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली. हे आपल्या पाठ पाहिजे. पहा हा तक्ता जर पाठ असेल ना तर तुम्ही कोणतंही उदाहरण चुकणार नाहीत. हा तक्ता आपल्या पाठ पाहिजे. पहा मापनाचा. आता यालाच मी इथं किलोला के, हेक्टोला एच, डी, एम, डी, सी, एम असं सुद्धा लक्षात ठेवते. पहा काय दिलंय, पहा 5.25 किलोमीटर दिले. मग 5.25 कसे लिहायचे? त्याच्यासाठी एकक घरातला अंक तुम्हाला माहिती पाहिजे. पॉइंट जर असेल तर एकक घरातला अंक जे माप दिलंय किंवा ज्या मापनामध्ये आपल्याला संख्या दिली तर त्याच्यात लिहायचंय. पहा आता इथं पॉइंटच्या नंतरचे हे काय झालं? दशांश, शतांश, सहस्रांश. आणि हा काय झाला? एकक झाला. पहा मग हा जो एककाच्या घरातला अंक आहे 5, तो कोणत्या घरात येणार? किलोमीटरच्या घरात येणार. इथे येणार तो 5. आणि मग पुढचे जे आहेत अंक ते तसे लिहून घ्यायचे. आता वजाचं चिन्ह आहे, आपल्याला वजाबाकी करायची. पहा त्याच्यानंतर 9.5 हेक्टोमीटर. 9.5 म्हणजे 9.50 किंवा 500. आता 9 याच्यामध्ये सुद्धा एककाचं घर कोणतं आहे? 9चं. आणि हे पुढं काय आहे? दशांश, शतांश, सहस्रांश. दशांश म्हणजे काय? 10तला. आता इथं 2 दशांश आहे. 2 दशांश म्हणजे काय? 10तला दुसरा भाग. 5 शतांश आहेत. 5 शतांश म्हणजे काय? 100तला 5वा घात. म्हणजे या पद्धतीने शतांश, दशांश, सहस्रांश म्हणजे 10. दशांश म्हणजे 10तला घात, 10तला भाग तो. शतांश म्हणजे 100तला भाग. सहस्रांश म्हणजे 1000तला भाग. तसं आता हे 9 एककाच्या घरात आहे म्हणजे 9 आता हेक्टोमीटर मध्ये दिलेले आहे. पहा 9 हेक्टोमीटर. मग 9 कुठे लिहायचे? हेक्टोच्या घरात लिहायचे. पहा आणि हे पुढचं आहे तसं तुम्ही लिहू शकता. पहा आता काय करायची? यांची वजाबाकी करायची. पहा तुम्हाला खूप सोपं आहे. पहा तुम्हाला जर असं वाटत असेल मापनावरचा या तर तुम्ही कमेंट करा, मी नक्की तो घेईल, प्रयत्न करेल घेण्याचा. पहा 0शी 0, 5तून 5 गेले 0. आता इथं 12 झाले, 12तून 9 गेले 3, 1 तिकडे गेल्यामुळे इथे 4 राहिले. किती आले उत्तर आपलं? 4300 मीटर. किती आलं? 4300 मीटर. जर आपल्याला किलोमीटर मध्ये विचारलं असतं काय आलं असतं? 4 पॉइंट. किलोमीटर मध्ये विचारलं असतं तर किलोचं घर जिथं आहे तिथं पॉइंट द्यायचं आहे. पहा म्हणजे 4 किलोमीटर आणि 300 मीटर असं आलं असतं. पहा
पण आपल्याला मीटरमध्ये विचारलंय म्हणजेच काय येणार आहे 4300 मीटर म्हणजेच पर्याय क्रमांक